आता बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। पूजा खेडकर संदर्भामध्ये मोठी अपडेट समोर येते। पूजा खेडकरचं वैद्यकीय रेकॉर्ड रुग्णालयाला सापडत नाहीयेत। नगर जिल्ह्यानं पूजा खेडकरला अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं होतं, मात्र आता ज्या आधारावरती हे प्रमाणपत्र दिलं त्याचे रेकॉर्ड्स रुग्णालयाला सापडत नाहीयेत। नगर जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय रेकॉर्ड शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण 2 दिवसानंतरही फाईल गायब आहे। IAS अधिकाऱ्यांच्या मुलांसह अपंग नसलेल्या व्यक्तींनी अपंग श्रेणीमधून कथितपणे पात्रता प्राप्त केल्यामुळे या प्रमाणपत्रांच्या वैधतेबद्दल शंका निर्माण झाली आहे। समाज कल्याण विभागाकडे तिचं प्रमाणपत्र आहे, पण रुग्णालयाला तिचे आवश्यक वैद्यकीय रेकॉर्डच सापडत नाहीत। माझे सहकारी राहुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। राहुल, अतिशय गंभीर गोष्ट आहे। अपंगत्वाचं सर्टिफिकेट दिलं, मात्र रेकॉर्डसाठी आवश्यक असणारे पुरावे 2 दिवसांपासून सापडत नाहीत। हो, कारण ते 2 ठिकाणी असतं रेकॉर्ड। एक असतं समाज कल्याण विभागाला, आणि समाज कल्याण विभागाला जे रेकॉर्ड सबमिट झालेलं असतं त्याचा आधार असतो तो जिल्हा रुग्णालयाचा। एक विशिष्ट अशी दिवसाची वेळ ठरवून दिलेली असते आठवड्यातली, आणि ते रेकॉर्ड हे एकापाठोपाठ एक संकलित केलं जातं। आता गेल्या 2 दिवसापासून पूजा खेडकर यांचं रेकॉर्ड शोधण्याचे नगर जिल्ह्याचे जे कोणी आरोग्य अधिकारी ते प्रयत्न करतात, पण ते रेकॉर्ड सापडत नाही आहे। समाज कल्याण विभागाकडे त्याची एक प्रत आहे, पण समाज कल्याण विभाग ते व्हेरीफाय नाही करू शकत। आत्ता जिल्हा रुग्णालयामध्ये ते रेकॉर्ड नाही, याचा अर्थ असा की कुठल्या डॉक्टरने ते रेकॉर्ड दिलं, त्यावेळच्या ज्या नेमक्या चाचण्या झाल्या त्या चाचण्या काय होत्या, जे अपंगत्व त्यांना आलेलं आहे पूजा खेडकर यांना त्याचा आधार काय आहे, ही फाईलच गायब आहे। आता ही फाईल यासाठी आवश्यक आहे की जी एक समिती PMOनी कॉन्स्टिट्यूट केलेली आहे, एक सिंगल मेंबर कमिटी। त्या कमिटीला 2 आठवड्याच्या आत अहवाल द्यायचा आहे की पूजा खेडकर यांचं जे रेकॉर्ड आहे, अपंगत्वाचं जे प्रमाणपत्र आहे ते खरं की खोटं। आणि आता ते रेकॉर्डच मिळत नसेल तर मग त्याचा अहवाल कसा द्यायचा हा प्रश्न आहे। आपण त्या नगरचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्याशी बोललो तर ते म्हणतात की आमचे प्रयत्न सुरू आहेत, रेकॉर्ड सापडत नाही। आत्ता संशयाची सुई आणखी वाढताना दिसते आहे की जर ते रेकॉर्डच सापडत नसेल तर त्यातला जो काही भाग आहे की एम्सनी 6 वेळेला बोलवलं पण त्या चाचण्यांना पूजा खेडकर यांनी नकार दिला, तर त्यामुळं अनेक जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यातला एक नवा गुंता तयार झाला आहे की पूजा खेडकर यांचं जे सिव्हिल हॉस्पिटल नगरमधलं रेकॉर्ड आहे ते गायब कसं झालं, फाईल कशी गायब झाली। जशी ही ऑडी गायब झालेली आहे, जशी ती वेगवेगळी लक्झरी गाड्या ज्याच्याबद्दल फाईन आहेत वगैरे, तशाच पद्धतीनं हे रेकॉर्ड आणि त्याची फाईल पण गायब झाली का असा प्रश्न आहे। सगळ्यात मोठी बातमी की पूजा खेडकर यांचं आरोग्यविषयक जे रेकॉर्ड आहे ते योग्य त्या अथॉरिटीला मिळत नाही आहे। राहुल, हेच प्रश्न निर्माण होतात या प्रकरणामुळे, कारण ऑडी गाडी सापडत नाहीये, आवश्यक असलेले रेकॉर्ड सापडत नाहीये। नेमकं पूजा खेडकर यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करते, याच्या मागे कुणाचे हात असू शकतात, हा प्रश्न या सगळ्या प्रकरणामुळे निर्माण होतोय। फार चांगला प्रश्न आहे, आणि मी आपल्या महाराष्ट्रातले एक नामवंत माजी निवृत्त सनदी अधिकारी अरुण भाटी यांना विचारला। त्यांनी रोखठोक हाच प्रश्न विचारलाय की पूजा खेडकर यांना कोण वाचवतंय। आता ते कुणाचं थेट नाव घेत नाहीत, पण ही चर्चा सुरू आहे की पूजा खेडकर यांच्याबद्दल सुहास दिवसे यांनी एक अहवाल दिला जो 26 पानाचा आहे। अरुण भाटी यांचं असं म्हणणं आहे की मग फौजदारी गुन्हे का नाही दाखल केले। चौकशी समितीची चौकशी करते आहे तो एक वेगळा भाग आहे, ती एक प्रक्रिया आहे, परंतु खोटी प्रमाणपत्र घेतली किंवा खोट्या पद्धतीच्या गोष्टी केल्या ती तर फौजदारी संहितेतली गोष्ट आहे। आणि म्हणून अरुण भाटी जे म्हणतात ते हेच आहे की पुणे जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढे यावं आणि त्यांनी गुन्हा दाखल करावा। की आता नवी मुंबईचे जे CP ॲडिशनल CP आहेत त्यांना पूजा खेडकर यांनी दमदाटी केली असं म्हणतात, ते त्यांनी रेकॉर्डवर आणला असेल तर पोलिसांनीच गुन्हा दाखल करावा। आणि म्हणून तर हा प्रश्न उपस्थित होतो आहे की पूजा खेडकर यांच्याबद्दल इतके सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत, परंतु त्या अजूनही सेवेमध्ये आहेत, त्या नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे असतील, पण गुन्हा कसा दाखल होत नाही। आणि आता जर ही फाईल गहाळ झाली असेल तर गहाळ झालेल्या फाईलीबद्दल तरी किमान प्राथमिक निश्चितपणे गुन्हा दाखल होऊ शकतो तो नगरमध्ये, आणि तिथून मग चौकशीचा फेरा सुरू झाला तर अनेक प्रश्नांचा गुंता सुटायला मदत होईल। अरुण भाटिया जे म्हणतायत तेच तुझ्या आणि माझ्या मनातले प्रश्न आहेत की असं कोण आहे की ज्या कारणामुळे पूजा खेडकर यांच्याबद्दल काहीही होत नाही। खरंच, कारण चौकशी होतीये की चौकशीचा फार्स निर्माण केला जातोय, केवळ देखावा केला जातोय, हे पाहणं आणि हे स्पष्ट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। राहुल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।